सारी पठार माणूस एकदा का कावलं चक्राचा तेरा सापडला की त्याची वापा व्हायला वेळ लागत नाही देवा. परमेश्वरा माणसाला दुःख द्यावं पण असं दुःख देण्यापेक्षा मला मरण तरी का देत नाहीस तू. आज माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. माझ्या स्वप्नाची राखोळी झाली आहे. माझं सारं जीवन शिल्लक झालंय. माझं जर स्वप्न पूर्ण होऊ शकत असं तर जगून तरी का उपयोग या काय कुठ्यात आक्रोश करण्यापेक्षा मी ठरलेलं आहे आक्रोश करण्यापेक्षा या काळ्या कुठ्यात स्वतःच्या जीवाचा सेवा जीवनाच्या अंतापर्यंत या शेवटच्या समयी सुद्धा तुझ्या उत्खानाच्या वज्राला उचलणार मग या तुझ्या देवानं तुझ्या प्रेमाची घेतलेली आणि त्या घेतलेल्या प्रसंगी द्रौपदी तू पूर्णपणे उतरायची कसोटी घ्यावी पण ती कसोटी जीवघेणी मात्र मुळीच नसतात. दुःखाची जरी पार केल्याशिवाय सुखाचा भवसागर माणसाला कधी दिसत नाही आणि तोच सुखाचा भवसागर तुझ्या जीवनात मला दाखवायचा नाही. अंतरा आहे
सत्यात बोललोय. मग माझा मृत्यू नाही माझ्या नेत्रासमोर असला. मृत्यूला घाबरणारा मिळवले आणि एक गोष्ट लक्षात ठेव. अरे तू मला मारू शकत नाही. तू मला मारू शकत नाहीये. कारण तुझ्या भक्तांचा छळ मी केलाच नाही. आणि तोही तुझा गैरसमज दूर करतोय. शांत बहुमतीला तू बंदिवान करून ठेवलाय. माझी निष्क्रिय भक्त आहे आणि ज्याला ज्याला माझ्या भक्तांचा छळ मांडलाय त्याचा जीवनाचा सर्वनाश हा होता आहे. अरे मी तुझा छळ केला नाही. मला तुझ्याशी विवाह करणार तुझ्याशी विवाह. ही तुझी गुलाम आहे. तुझा मनाप्रमाणे वागायला तर तुझा काळाचा भेद कर. तुझा देवाचा तुझा भेद साक्षात मिल गेल्याशिवाय कोणता तुझा नाट्यसिक वीर